गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे गुरुवार. आम्ही काय करणार आहे आजचा झुंबा एनर्जी दाखव झुंबा. येस मित्रांनो, पाऊस पडलाय आणि आता उघडलाय. मला खूप भूक लागली. मला हे जॅकेट खूपच आवडले. प्रेमात पडले का? हा ना यार, एकदम परफेक्ट आहे. एल साईज आहे. मला आधी एक्सेल लागायचं, पण आता एल साईज एकदम परफेक्ट येते मला. त्या दिवशी मला एक्सेल पाहिजे. बघा, प्रियांका मारती ऑन कॅमेरा. मला डोमेस्टिक व्हायलन्सची केस करू का? करून तर बघा. अपोजिट जेंडर नाही होत केस. असं का मित्रांनो? बघा, जर एखाद्या मुलीने बायकोनी नवऱ्याला मारलं तर केस ॲक्सेप्टच करणार नाही पोलीस. काही इमेज बनली आहे बघा. आणि आता मी एव्हिडन्स पुरावा घेतलेला आहे कॅमेऱ्यामध्ये. काय होणार आहे पुरावा घेतला तरी? काय, हम लड़के हमारे साथ ऐसे ही होता है. हे बघा मित्रांनो, इथं कापलेली आहे ढोबळी मिरची, येल्लो कलरची. लाल कलरची पण होती, ती संपली आता. आणि कांदा. तर मला बनवायचं आहे ऑमलेट. मित्रांनो, ब्रेकफास्ट करूया. तिथं आहे ऑमलेट आणि खजूर. लाईट नाही आहे त्यामुळे जरा अंधार आहे, अंधार. हे बघा मित्रांनो, ड्रॅगन फ्रूट त्या दिवशी जे लाल निघाले ना, ते कसं कापतात. ज्या लोकांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी आता मी कापून दाखवतो. बऱ्याच लोकांनी बघितलं असेल, पण आहेत काही लोक त्यांना माहित नाही. आणि कापा पटकन. अरे थोडा पसारा आहे ना. आहे कापायचं एकदम सिंपल आहे. फक्त थोडंसं तोंड कापायचं आणि फक्त एक साईडचा कट मारायचा. बरोबर सोलतो ते बघा, असं लाईक दॅट ओनली. किती सिंपल आहे. आणि याच्या करायच्या चकत्या. हे काय करते प्रियांका तू असं? खूपच जास्त आहे. आमच्या घरात हनुमानाचं दर्शन झालेलं आहे आम्हाला. आज गुरुवार असला तरी. हे बघा, जय हनुमान, जय हनुमान. बीट खाल्ले, ड्रॅगन, ड्रॅगन फ्रूट हनुमान. कसला लाल झालाय ते सांगितलं, कलरच आहे त्याच्यात. हे बघा मित्रांनो, विवान इथं खेळतोय आणि माझा बेल्ट काढलाय आणि तोंडात घालतोय. काय काय असतं त्यांच्या डोक्यात, सगळ्या गोष्टी तोंडात घालायच्या. बघितलं, कळत नाही का काय खायचं नाहीये, काय नाहीये. राहू दे रे तू. ते बघ आता खाल्लं ना ड्रॅगन फ्रूट, आता काढू नको बरं. इकडे बघ, हाय कर, हाय. याला काय ना काय दिसलं की लगेच तोंडात घालायचं. चालो बाळा, बाय. झोपा, रडू नको. अजूनच रडायला येते त्याला. 11:30 पावणे 12 वाजल्यात. आज थोडा उशीर झाला आहे.
कारण माझा जो व्हिडिओ बनतो व्लॉग डेलीचा तो एक्सपोर्टच होत नव्हता, 1 तास लागला. मग मी काय केलं, प्रियंकाच्या मोबाईलमध्ये टाकला, माझं ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल केलं, iMovie परत इन्स्टॉल केलं, परत प्रियंकाकडून घेतला तो प्रोजेक्ट आणि आता कुठेतरी झाला आहे. खूप चॅलेंजेस येत असतात, काही ना काही नवीन नवीन चॅलेंजेस असतात. आता मित्रांनो विषय निघालाच आहे, तर मी सांगतो कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये मी डेली व्लॉग माझी एडिट करतो. मी आयफोनमधलंच एक iMovie म्हणून ॲप्लिकेशन आहे ते यूज करतो. आपलं गोप्रोचं पण आहे एक क्विक ॲप्लिकेशन, गोप्रो क्विक म्हणून, ते पण यूज करायचो आधी. पण त्याच्यात कसं आयफोनचे फुटेज घेतलेले येत नाहीत. iMovieमध्ये कसं आयफोनचं पण येतं, गोप्रोचं पण येतं. मग मी मागच्या 1 महिन्यापासून करत असेल iMovie. मस्त आहे, चांगला सपोर्ट करतो. तसं गोप्रोवाल्यांचं त्यांचेच व्हिडिओला सपोर्ट करतात ते, हा एक ड्रॉबॅक आहे गोप्रोच्या व्हिडिओचा. आणि जर तुमच्याकडे मित्रांनो अँड्रॉईड असेल तर बरेचसे ॲप्लिकेशन आहेत. InShot म्हणून आहे आणि VN एडिटर, त्यातलं माझं फेवरेट आहे VN एडिटर. VN एडिटरमध्ये मी शॉर्ट्स एडिट करायचो, कारण शॉर्ट्स किती 1 मिनटाचा असतो, एवढा लोड येत नाही. जर मी माझे डेली व्लॉग VN एडिटरमध्ये एडिट करायला लागलो ना, एवढा लोड येतो की ॲप्लिकेशन चालूच होत नाही. तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला लागतील. बघा, सगळे ॲप्लिकेशन ट्राय करा जेवढे पॉसिबल आहेत तुमच्या मोबाईलवर, आणि एक ट्राय करायचा, व्हिडिओ फोटो एडिट करून बघायचे. कारण यूट्यूब हे असं इन्कम सोर्स आहे ना की फ्युचरचा विचार करता, 5 ते 10 वर्षानंतर तुमचे एवढे सबस्क्रायबर्स होतील, तुम्हाला लोक ओळखतील. मग आता 0पासून सुरुवात करायची. भलेही तुमचे व्हिडिओ 2-3 लोकांनी बघू, 5 लोकांनी बघू. आता माझंच एक्झाम्पल घ्या, माझे सबस्क्रायबर्स आहेत अराऊंड 1300च्या आसपास, आणि व्हिडिओ बघतात किती, जास्तीत जास्त 100 लोक बघतात. तर 1300 सबस्क्रायबर्स कुठे, 100 कुठे, असंच असतं. सगळे लोक तुमचे व्हिडिओ बघत नाहीत, जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढे. मग ॲटलिस्ट 100 तरी बघतात. या हिशोबाने मी व्हिडिओ बनवतो त्या 100 लोकांसाठीच. आणि माझं सेकंड ओपिनियन असं आहे की याच्यातून इन्कम चालू होईल तेव्हा होईल, कारण त्याला वॉच आवर्स लागतात 4000. आणि असं नाही की मित्रांनो व्हिडिओ बनवायला चांगला आयफोनच पाहिजे, चांगला अँड्रॉईडचा फोन पाहिजे. जरी तुमच्याकडे त्या गोष्टी असल्या ना, तरी तुमच्याकडून स्टार्टिंगला खराब व्हिडिओज बनणार. एडिट कसं करायचं माहीत नाही तुम्हाला, आणि मग तुम्ही म्हणणार की 5 वर्षानंतर आयफोन घेऊ आणि नंतर बघू, किंवा स्किल्स डेव्हलप करू. असं नाही आहे यूट्यूबचं कसं आहे, तुम्ही पहिले खराब व्हिडिओज बनवणार, मग ते व्हिडिओ बनवून 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही शिकणार त्याच्यातून, आणि मग तुम्हाला कुठेतरी आयडिया येणार की बाबा हां हे असं करायचं आहे. 1-2 मिनटाचे व्हिडिओ बनवले तरी चालते, फक्त अपलोड करून द्यायचे. कारण आजच्या घडीला यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक हे फ्री क्लाउड आहे. तुम्ही किती पण व्हिडिओ अपलोड करा, तो काही बोलणार नाही आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे तुम्हाला एक 10-15 वर्षानंतर तुम्ही ते व्हिडिओ बघणार तेव्हा कसलं भारी वाटणार. चला मग, कोण करतं यूट्यूब चॅनल चालू, मला सांगा कॉमेंट्समध्ये. माझी काय हेल्प लागली तर ती पण सांगा, मी सांगेल कसं यूट्यूब चॅनल बनवायचा, कसे अपलोड करायचे व्हिडिओ, कसं पब्लिक करायचं, कसं प्रायव्हेट करायचं. कॉमेंट्स करा फक्त तुम्ही. मित्रांनो लंचमध्ये मी घेतले आहे चिकन मंचाव सूप. टिफिन पण आहे आपल्याकडे. मित्रांनो वाजलेले आहेत 2:15. आता ऑफिसवरून घरी निघालो आहे मी. लवकर जाण्याचं रिझन म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आपले मामा आलेले आहेत, त्यांना जरा बरं नाही आहे, त्यामुळं भेटायला जायचं आहे. कुठे ग्राउंडलाच आहे ना. A few moments later. बघा मित्रांनो, आम्ही चाललोय घरी आता. प्रियंकाला झोप आली. माझ्या मामांना ॲडमिट केले.
ताई आहे, दीदी आहे माग, प्रियांका या ना पुढं दिसतोय दीदी अंधारात आहे. आता वाजले हॉस्पिटलवरून एवढं ट्रॅफिक मध्ये जाम झाले. 8:45 वाजले. काय आले परमचं. आम्ही आलो धनकवडी स्वारगेट. आता हडपसरला जाणार, तिथून आपलं खराडी. किती 4 वाजता आलो होतो ना आपण? हा 4 वाजता पोहोचलो होतो. 2:30ला निघालो होतो. 2:30ला निघालो, 4ला पोहोचलो. आता 8:45 वाजलेत. 9:30 पर्यंत जायला पाहिजे आम्ही. बघा मित्रांनो, आम्ही पार्सल आणलंय बाहेरून. चपाती आहे, सोयाबीन ना, एक कढी होती. 4 भाज्या होत्या टोटल. वेगळ्या वेगळ्या आणायला 4 होत्या. मग मी तिला म्हणले एक थाळीमध्ये 2 दे, दुसऱ्या थाळीमध्ये 2 दे. एक पावभाजी, एक कढी. ही पावभाजी आहे का? हा नाही कळी डाळच आहे दोन्ही बघ. तिने दिली नसेल. हा मी बघितलं ना, नाही का. प्रियांकाला खूप भूक लागली, त्यामुळे हे सगळं होतंय. आरामशीर खा. त्याला भाग्य नाही तर थोडासा मी चारतो. 10 वाजलेत आणि आम्ही आता जेवण करतोय. आमच्या इथलं खाऊन 2 वाजता गेलो होतो आम्ही, 10 वाजता रिटर्न आलोय. काम पण राहिलं आपलं आणि सगळंच झालं. पण ठीक आहे, कोणी आजारी असल्यावर जावं लागतं. खातो का रे बाळा? आजीकडे आज आजी सोबत जेवणार विवान. हात बांधून हा नंतर